अजितदादांचा गुन्हेगार सापडला. आता थेट शिक्षा. मुख्यमंत्र्यांनी दिली डायरेक्ट ऑर्डर. आजची ही बातमी ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकून राहणार नाही, कारण की अजितदादांच्या अपघाताबाबत तब्बल 4 महिन्यानंतर एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठी खळबळ उडालीय. दादांचा गुन्हेगार हा थेट सापडला, एक मोठं नाव समोर. खरं तर हा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही माहिती समोर आली की ज्याने या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ताब्यात आला. आता त्याला थेट शिक्षा. काल परवापर्यंत दादांच्या अपघातावरून अनेक अफवा सोशल मीडियासह वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर गाजत होत्या. कुणी म्हणत होतं विमानात तांत्रिक बिघाड झाला, तर कुणी सांगत होतं पायलटची चूक होती. पण आता एक अशी गुप्त माहिती समोर आलीये की ज्यामुळे या कटाचा जो मुख्य मास्टर माइंड आहे त्याचं नाव उघड झालंय. आणि ते नाव इतकं मोठं आहे की जे ऐकून अख्ख्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. कारण जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला होता, त्यांच्या सूचनेवरून सगळे पुरावे गोळा केले आणि या पुराव्यांच्या जोरावर आता त्या गुन्हेगाराला कडक शिक्षा होणार. प्रेक्षकांनो, मनापासून ऐका, कारण की जी माहिती इथून पुढे तुम्हाला कळणार आहे ती पचवणं सोपं नाही. पण डोळे उघडून नीटपणे बघा. ज्या दिवशी दादा आपल्याला सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारीची आणि वेळ होती सकाळची 8:45. ज्यावेळी ते काळजाचा थरकाप उडवणारं विमान कोसळलं. लोकांना 28 तारखेपासूनची सगळी हकीकत ठाऊक आहे, पण 28 तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे 27 तारखेच्या मध्यरात्री काय घडलं हे कुणालाच माहीत नव्हतं. मग त्या रात्रीच हा मोठा कट रचला होता. दादांना विमानात बसवण्याआधीच संपवलं अशी भीती देखील आता वाटायला लागलीय. कारण लोकांना दाखवलं अपघात 28ला झाला, पण 27ला काय झालं हे अखेर आज कित्येक दिवसांनी समोर आलं आहे. मुंबईमधून विमानात बसण्यापूर्वी ज्या काही गोष्टी घडल्या त्याविषयीचे 1 नाही 2 नाही तर तब्बल 15 पुरावे आज समोर आल्याने या प्रकरणाचा खरा चेहरा अखेर जगासमोर येण्याची चिन्हे आता दिसत आहेत. दादांचा जो घात झाला त्याच्या आदल्या रात्रीचा हिशोब आज आपण मांडणार आहोत, जिथे मैत्रीच्या नावाखाली मोठा दगाफटका झाला असं बोललं जात आहे. तुम्हाला वाटत असेल की ते विमान अचानक पडलं, पण सत्य अजिबात तसं नाही. कारण की हा जो डाव होता याची सुरुवात 27 जानेवारीच्या रात्रीच मुळात झाली होती. त्या रात्री दादा निवांत होते. त्यांना आपल्या गावी बारामतीला जायचं होतं, त्यामुळे आनंदी होते. पण अचानक त्यांना एक कॉल आला आणि त्या कॉलनंतर सगळा प्लॅनच बदलला आणि त्यामुळे हा दुर्दैवी प्रसंग ओढावला. मग तो कॉल नेमका काय होता, तो फोन कोणी केला होता? एवढंच नाही, संजय राऊत यांनी देशाच्या संसदेत हा विषय काढला होता. हा कॉल, या कॉलमुळे सगळं सत्य बाहेर आले. हा कॉल एका फाईलच्या कामासाठी होता. ती फाईल आणि त्या फोनचा दुवा काय, हीच महत्वाची लिंक गायब होती. आणि तीच ती गायब लिंक आता आपण जोडतोय. आज जी काही माहिती समोर आलेली आहे ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारीला विमान अपघात घडला. लोकांना वाटत होतं विमान अचानक पडलं होतं, विमान चालकाला रस्ता दिसला नाही किंवा काही तांत्रिक अडचण असेल असं लोकांना वाटत होतं. पण खरा डाव आदल्या दिवशीच म्हणजे 27 तारखेच्या रात्री सुरू झाला होता. आता जर आपल्याला 28 जानेवारीला अपघात कसा घडला, अपघाताच्या आधी दादांना संपवण्याचा प्लान कसा रचला गेला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 27 तारखेच्या रात्री मुंबईमध्ये जावं लागेल. त्यावेळच्या घटना कशा समोर येत आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. लक्षात घ्या, माहिती पाहताना तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे काही खरं वाटत नाहीये. पण लक्षात घ्या, जे आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं, ज्या कंड्या तुम्ही आजपर्यंत ऐकल्या त्या खोट्या पाडणारी ही माहिती आहे. कारण की याचा पक्का पुरावा आता दाखवलाय त्यांच्या सादरीकरणामध्ये. दुसरी गोष्ट, एका तपासामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक आदेश दिला होता आणि त्या आदेशानुसार आज इतक्या दिवसांनंतर सगळी माहिती उघड झाली आहे. 28 तारखेच्या आधी म्हणजे ज्या दिवशी अपघात घडला त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला अपघात होण्याच्या 1 दिवस आधी, तो दिवस जो होता तो सामान्य होता. दादांच्या मुंबईतील बंगल्यावर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असायची. पण सांजवेळ झालेली होती, त्यामुळे सगळं वातावरण शांत झालं होतं. त्या दिवशी दादांनी सगळ्या फाईल्स अगदी वेळेवर पूर्ण केल्या होत्या असं त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितलं होतं. आता दादांना बारामतीला यायचं होतं. ते गाडीने येणार होते. नेहमी ते 4 चाकी गाडीने येणं पसंत करायचे. त्यांचा ताफा तयार झाला होता, गाडी सज्ज होती. पण अचानक एक थरारक घटना घडली आणि इथूनच या अपघाताची पहिली पायरी त्या ठिकाणी सुरू झाली होती. पहिला भाग इथे सुरू झाला होता. दादांना एक फोन आला
आणि फोनवर एक निरोप आला. तो निरोप साध्यासुध्या माणसाचा नव्हता, तर तो निरोप अत्यंत मोठ्या वजनदार नेत्याचा होता. हे आम्ही नाही, तर स्वतः रोहित पवार यांनी म्हटलं होतं. पण आता रोहित पवारांकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. पण मुख्यमंत्र्यांनी तपास केल्यानंतर जेव्हा 15 पुरावे समोर आले, त्याचीच माहिती आपण घेतोय. खरं सांगितलं होतं, एका फाईलवर सही करायची होती. एक खास फाईल केंद्राकडून आलीये. तुमची सही त्यावर आत्ताच हवीये. पण खरंच ती फाईल होती का त्यांना फक्त रोखायचं होतं? मग त्यांना थांबवून असं काय होणार होतं? कारण की अपघात दुसऱ्या दिवशी झाला. लोकांना कदाचित त्या गोष्टीकडे एवढं महत्त्व वाटणार नाही, पण त्यांना जो फोन करून थांबवण्यात आलं, तिथेच खरा खेळ सुरू झाला होता. कारण की त्या रात्री जर तो फोन आला नसता, तो निरोप आला नसता, तर महाराष्ट्राचा वाघ आज जिवंत असला असता. पण सभागृहाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या, लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या नेत्याला देखील हा डाव समजला नाही. आणि तिथेच सगळं चक्र फिरलं. त्या रात्री फक्त एक फोन बंद नव्हता, तर पडद्यामागे एक असा खेळ सुरू होता ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. खरी धावपळ सुरू होती विमानतळावर. आणि आता जे सत्य बाहेर येतंय ते ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गुजरातमधून आलेलं ते विमान दुसऱ्या दिवशी उड्डाण करणार होतं. पण त्याआधीच सगळं चित्र अचानक बदललं. नीट लक्ष देऊन ऐका. जे अनुभवी पायलट अनेक वर्ष दादांसोबत उड्डाण करत होते, त्यांना एका रात्रीत अचानक बाजूला का करण्यात आलं? आणि त्यांच्या जागी असा नवखा माणूस कॉकपिटमध्ये कोणाच्या आदेशावर बसवला गेला, ज्याला त्या मार्गाची साधी ओळखही नव्हती? आता जनतेच्या मनात हाच सर्वात मोठा सवाल पेटलाय. तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतसे धक्कादायक दावे समोर येऊ लागले. हा फक्त पायलट बदलण्याचा निर्णय नव्हता, तर यामागे एखादी मोठी आणि प्रभावशाली ताकद काम करत असल्याची चर्चा जोर धरू लागलीय. कारण जुने पायलट तिथे असते तर विमानात झालेली तांत्रिक छेडछाड कदाचित त्यांना लगेच लक्षात आली असती. म्हणूनच त्यांना मुद्दाम दूर ठेवलं गेलं आणि आपल्या विश्वासातला माणूस त्या ठिकाणी बसवण्यात आल्याचा संशय आता अधिक गडद होत चाललाय. ज्यांच्यावर संशय व्यक्त होतोय ते देशाच्या राजकारणात मोठं नाव मानले जातात. माजी मंत्री राहिलेल्या त्या नेत्यांचा विमानतळ प्रशासनावर किती प्रभाव असेल याची कल्पना सगळ्यांनाच आहे. आणि याच ताकदीचा वापर करून त्या दिवशी संपूर्ण यंत्रणेला वाकवण्यात आलं का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पण कथा इथेच संपत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID चौकशीचे आदेश दिल्यानंतर तपास यंत्रणांनी वेगाने हालचाली सुरू केल्या. अनेक दिवसांच्या शोधानंतर अखेर काही असे पुरावे समोर आलेत ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालं. त्या दिवशीचं ऑडिओ रेकॉर्डिंग, CCTV कॅमेऱ्यांमध्ये झालेली संशयास्पद छेडछाड आणि घटनास्थळी मिळालेल्या अनेक गोष्टी आता तपासाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. फडणवीस साहेब मोठ्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या तयारीत होतेच, पण घटनास्थळी जे उघड झालं त्याने महाराष्ट्र हादरून गेला. आता तब्बल 15 पुराव्यांची साखळी इतकी मजबूत झालीये की लवकरच एक अतिशय मोठं नाव उघड होणार अशी चर्चा रंगू लागलीये. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शिताफीने या प्रकरणाचा माग काढत सत्य बाहेर आणलं अशी माहिती समोर येतेय. अधिवेशनातही पायलट अचानक का बदलण्यात आले यामागचं कारण समोर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक आरोपाला त्यांनी थेट उत्तर दिलं असून आता दादांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी संपूर्ण राज्याला दिलाय. पर्यंतची काही माहिती वेगवेगळ्या सूत्रांकडून, राजकीय वर्तुळातून आणि सोशल मीडियावर समोर येत आहे ती खरोखरच चक्रावून टाकणारी आहे. पण या सगळ्या विषयाकडे पाहताना एक सजग नागरिक म्हणून आपल्या काही गोष्टी अत्यंत गांभीर्याने समजून घ्याव्या लागतील. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जी काही माहिती तुमच्यासमोर मांडली आहे ती सोशल मीडियावरील चर्चा, राजकीय नेत्यांची विधाने आणि प्राथमिक संशयावर आधारित आहे. आम्ही इथे कोणत्याही प्रकारे अंतिम दावा करत नाही आहोत. कारण राजकारण म्हटलं की तिथे अनेक डावपेच आले, आरोप प्रत्यारोप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक शक्यता आल्या. ही एक फक्त शक्यता आहे असू शकते. कारण जोपर्यंत पोलिसांची किंवा CIDचा अंतिम तपास अहवाल अधिकृतपणे समोर येत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेले घाईचे ठरेल. पण तरीही जनतेच्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते आपण नाकारू शकत नाही. अचानक पायलट बदलणं, आदल्या रात्री आलेला तो गुड फोन आणि 15 पुराव्यांची लागलेली साखळी, या सगळ्या गोष्टी केवळ एक योगायोग आहे.
की यामागे खरोखर एखादं मोठं षडयंत्र शिजत होतं? हा प्रश्न आज सर्व महाराष्ट्राला ओढला आहे आणि म्हणूनच लोकशाहीमध्ये समाजाच्या जनतेला प्रश्न विचारण्याचा आणि सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यंत्रणा काम करत आहेत आणि दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच होईल या शंका नाही. आजचा उद्देश कोणाचीही बदनामी करणे किंवा अफवा पसरवणे हा अजिबात नाही, तर समाजात आणि सोशल मीडियावर नेहमी काय चर्चा सुरू आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी प्रेक्षकांनो, तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तो आदल्या रात्रीचा फोन आणि अचानक बदललेले पायलट हा केवळ प्रशासकीय निर्णय होता की यामागे खरोखरच एखादा मोठा राजकीय डाव होता? महाराष्ट्राच्या राजकारणाचे वादळ आले, यावरून तुम्हाला काय वाटतं? खरं सत्य काय असेल? तुमचं मत काय आहे? ही केवळ एक शक्यता आहे आणि यामागे कोणतंही काळोबैर आहे. तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी आणि या सर्व चर्चेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि ग्रुपवर शेअर करा आणि अशाच खळबळजनक आणि राजकीय घडामोडींचे अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. सत्य काय आहे लवकरच समोर येईल. तोपर्यंत पाहत राहा, सतर्क राहा. धन्यवाद.